बिना भाज्यांच्या स्वयंपाकाच्या सिरीजमध्ये आपण केला आहे झणझणीत असा डाळ कांदा. याला आमच्याकडे पेंडपाला म्हणतात बरं का. कुठल्याही डाळीपासून करू शकतो आणि खरं सांगतेय करायला एकदम सोपं आहे. इतकं भारी लागतो ना. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या नाही आहेत आणि काय करायचं सुचत नाही तर डाळ कांदा करा. आज या डाळीचा, उद्या दुसऱ्या डाळीचा. खूप मस्त लागतो. मी तर अगदी चपाती भाकरीपेक्षा मला नुसतं असं ना चमच्याने खायला खूप आवडतो. एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्हाला पण ही सीरीज म्हणजे बिना भाजीचा स्वयंपाक ही सीरीज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये बिना भाजीचा स्वयंपाक असं लिहा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉगच्या बिना भाजीच्या स्वयंपाकाच्या 9व्या एपिसोडमध्ये आपण करतोय मस्त झणझणीत असा डाळ कांदा. चला करूया. तर इथं मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 5-6 तास भिजू घातली आणि चांगली निथळून घेतली आहे. सोबतच 2 कांदे बारीक चिरून घेतले. आता याची फोडणी करूया. आता आपण फोडणी करूया. कढई गरम करत ठेवली आहे. तुम्हाला कुकरमध्ये सुद्धा हे करता येईल बरं का. यामध्ये घालायचे 2 ते 3 चमचे तेल. तेल गरम झालं, यामध्ये घालूया मोहरी अर्धा चमचा, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता आणि 2 बारीक चिरलेले कांदे. त्याला चांगलं परतून घ्यायचंय. तर कांदा चांगला परतला. आता यामध्ये मसाले घालूया. पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, 2 चमचे कांदा लसूण मसाला, थोडंसं पाणी. त्याला 2 मिनिटं परतून घेऊया. हे बघा मसाले मस्त परतले, छान तेल सुटले. आता यामध्ये घालूया भिजवलेली हरभऱ्याची डाळ. चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला चांगलं मिक्स करायचं. डाळ चांगली मिक्स केली. आता अगदी थोडासा पाण्याचा हबका मारूया आणि यावर झाकून याला 2 मिनिटांची वाफ काढू. 2 मिनिट झालेली आहेत, बघूया. तर बघा डाळ थोडीशी अशी थोडं पाणी घालून आपण शिजवली की छान सुरुवातीला शिजली जाते, मसाले चांगले मुरतात. आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे गरम पाणी. तर साधारण वाटीभर गरम पाणी मी घालते. याला मिक्स करूया. लक्षात घ्या आपल्याला गरम पाणीच घालायचं, गार पाणी घालायचं नाही. कारण एकतर हरभऱ्याची डाळ आहे ती लगेच अशी दांडरल्यासारखी होते आणि जर आपण गरम गरम डाळ शिजायला असते आणि त्याच्यामध्येच असं गार पाणी घातलं तर ती लगेच दांडरते आणि व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळे आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. पाणी कसं घालायचं तुम्ही ठरवू शकता. तुम्हाला जर अशी एकदमच कोरडी कोरडी डाळ हवी आहे तर वाटीभर पाणी पुरेसं होतं, किंवा तुम्हाला लपथप असा रस्सा हवा आहे थोडासा तर साधारण 1-2 वाट्या पाणी लागतं. तरी पण तुम्हाला वाटलं की पाणी बरं साठलंय पण डाळ शिजली नाही तर आणखी थोडंसं गरम पाणी वाढवून तुम्ही पाहिजे तशी कन्सिस्टन्सी करू शकता. दुसरं म्हणजे इथं मी हरभऱ्याची डाळ वापरली आहे. तुम्हाला मुगाची डाळ वापरता येईल, मसूर डाळ वापरता येईल, तुरीची डाळ वापरता येईल. सोलापूर भागामध्ये म्हणजे माझ्या गावी मला आठवतंय की असं वेगवेगळ्या डाळी वापरून डाळ कांदा किंवा केला जायचा आणि त्याला आमच्याकडे पेंडपाला म्हटलं जातं. तुमच्याकडे काही असं वेगळं नाव असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा तुमच्याशी बोलता बोलता याला मस्त उकळी आलेली आहे. आता आपण याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर मी काय करते, गॅस कमी ठेवते, याच्यावर अर्धवट झाकण ठेवू, याला 10-12 मिनिटं शिजवून घेऊ. जर तुम्हाला ही कुकरमध्ये करायची असेल तर फक्त 1 शिट्टी करावी लागेल, जास्त शिट्टी करायची नाही, कारण डाळ आपण भिजवून घेतलेली आहे. असंही करता येईल. शिवाय डाळीचा प्रकार बदलला तरीसुद्धा शिट्टीचं प्रमाण कमी जास्त करावं लागेल. आपण शिजवून घेऊया. तर एक 7 ते 8 मिनिटे मंद आचेवर आपण शिजवलं आणि हे बघा मस्त डाळ कांदा तयार झाला आहे. मी थोडा अंगाशी रस्सा ठेवला याचा असा. तुम्हाला डाळ कशी शिजली आहे दाखवते. तर डाळ ना एकदम मऊ शिजवायची नाही, अशी बोटचेपी ठेवायची. हे बघा तुम्हाला दिसतंय. आणखी एक करते. मऊ एकदम डाळ न शिजवता अशी बोटचेपी डाळ शिजवायची, बोटाने थोडी चेपली गेली पाहिजे. आता सगळ्यात शेवटी घालूया पाव चमचा गरम मसाला पावडर आणि थोडीशी कोथिंबीर. याला मिसळून घेऊया आणि आपला हा मस्त झणझणीत असा डाळ कांदा तयार झाला. तुम्हाला आणखी थोडा रस्सा करायचा असेल तसं करू शकता, पण मी थोडासा असा अंगाशी रस्सा ठेवलाय. कारण काय होतं ना, आत्ता जरी इतका रस्सा ठेवला तरी सुद्धा थोड्या वेळाने हे थोडासा दाटून येतो आणि सगळा रस्सा आटून जातो, कारण डाळ थोडी ओढून घेते ना. म्हणून डब्याला देण्यासाठी करायचं असेल तर ही कन्सिस्टन्सी अगदी बरोबर आहे. एकदम कोरडा कोरडा पण खाल्ला जात नाही, त्यामुळे थोडासा अंगाशी रस्सा ठेवायचा, खूप भारी लागतो. चपाती म्हणा, भाकरी म्हणा, भात म्हणा, मी तर ना
हा जो पेंडपाला आहे ना किंवा डाळ कांदा असं वाटीमध्ये घेऊन नुसता चमच्याने खाते, इतका मस्त लागतो. तर तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये काय स्वयंपाक करायचा हा प्रश्न पडत असेल, ही सीरीज जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आज आपण डाळ कांदा केलेला आहे. आणखी काय बघायचं तर कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.